हॅलो स्टुडंट्स, D2 इलेक्ट्रीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण महत्त्वाचा टॉपिक बघणार आहे, तो आहे अल्टरनेटर. अल्टरनेटरचे जे महत्त्वाचे प्रश्न आहे, महत्त्वाचे MCQ आहे, ते सगळे क्वेश्चन आपण या ठिकाणी बघणार आहे. तर आजचा पहिला प्रश्न आहे, अल्टरनेटरमध्ये निर्माण होणारा EMF कोणता असतो? तर AC टाईपचा असतो. आता एक आपण बघितलं होता DC जनरेटर. DC जनरेटरचा अर्थ काय होते? DC जनरेटरचं काम काय होतं? तर मेकॅनिकल एनर्जीचं DC इलेक्ट्रिकमध्ये कन्वर्ट करणे, DC एनर्जीमध्ये कन्वर्ट करणे. त्याचप्रमाणे अल्टरनेटरचं काम काय आहे? अल्टरनेटरचं काम काय आहे? तर मेकॅनिकल एनर्जीचं AC इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये कन्वर्ट करणे. म्हणजे DC जनरेटरचं काम आहे DC इलेक्ट्रिसिटी तयार करणे, अल्टरनेटरचं काम आहे AC इलेक्ट्रिसिटी निर्माण करणे. ठीक आहे. तर प्रश्न होता आपला, अल्टरनेटरमध्ये निर्माण होणारा EMF कोणता होतो? AC EMF. आणि DC जनरेटरमध्ये निर्माण होणारा EMF कोणता होतो? तर DC EMF. प्रश्न क्रमांक 2, अल्टरनेटरच्या फील्डला कोणता सप्लाय दिला जातो? तर अल्टरनेटरच्या फील्डला DC सप्लाय दिला जातो. प्रश्न क्रमांक नेक्स्ट, अल्टरनेटरच्या फील्डला उत्तेजित म्हणजे एक्साइटेड करण्यासाठी एक्साइटर म्हणून काय वापरले जाते? तर याचा आन्सर आहे DC शंट जनरेटर. आपण फील्डला DC सप्लाय देतो आणि DC सप्लायसाठी आपण कुठली मोटर वापरतो? तर DC शंट जनरेटर, जो की DC सप्लाय तयार करतो. प्रश्न क्रमांक 4, अल्टरनेटरमध्ये फिरणारा भाग कोणता असतो? तर ऑप्शन नंबर सी, एक तर आर्मेचर असेल किंवा फील्ड असेल, दोनपैकी कुठलाही अल्टरनेटरमध्ये फिरणारा भाग असू शकतो. प्रश्न क्रमांक 5, सायलेंट पोल टाईप रोटर हा सिलेंड्रिकल पोल टाईप रोटरपेक्षा वेगळा कसा असतो? तर सायलेंट पोलचा व्यास जास्त असतो व लांबी कमी असते. सिलेंड्रिकल पोलचा व्यास कमी असतो आणि त्याची लांबी जास्त असते. आणि ज्या ठिकाणी जास्त स्पीड असेल त्या ठिकाणी सिलेंड्रिकल पोल वापरतो आणि ज्या ठिकाणी कमी स्पीड असेल त्या ठिकाणी सायलेंट पोल वापरतो. ठीक आहे. आता याला लक्षात कसं ठेवायचं? तर सिलेंड्रिकल पोल आहे, तर आपला सिलेंड्रिकल घरचा सिलेंड्रिकल कसा असतो? तो या टाईपचा असतो, असं लंबुळका टाईप असतो. ठीक आहे. तर याचा व्यास कसा आहे? याचा व्यास म्हणजे याचा डायमीटर कसा आहे? कमी आहे. आणि याची लांबी कशी आहे? जास्त आहे. ठीक आहे. तर हा कुठला पोल झाला? सिलेंड्रिकल पोल. आणि सायलेंट पोलमध्ये कसं असतं? तर त्याचा व्यास, सायलेंट पोल आपण या पद्धतीने करून घेऊ, अशा पद्धतीचा असेल. म्हणजे याचा व्यास जो आहे, हा व्यास जो आहे तो जास्त असेल आणि लांबी कमी असेल. त्यामुळे हा कमी स्पीडसाठी सायलेंट पोल वापरतो आणि जास्त स्पीडसाठी सिलेंड्रिकल पोल वापरला जातो. प्रश्न क्रमांक 6, अल्टरनेटरमध्ये निर्माण होणाऱ्या व्होल्टेजची फ्रिक्वेन्सी कशावर अवलंबून असते? तर पोलची संख्या व स्पीडवर अवलंबून असते. प्रश्न क्रमांक 7, स्टीम टर्बाईनने फिरवणाऱ्या अल्टरनेटरची बनावट कोणत्या स्पीडसाठी केली जाते? तर हाय स्पीडसाठी. महत्त्वाचा प्रश्न आहे, बरेचदा प्रश्न हा एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे की स्टीम टर्बाईनने फिरणाऱ्या अल्टरनेटरची बनावट हाय स्पीडसाठी केलेली असते. प्रश्न क्रमांक 8, हा सुद्धा प्रश्न बरेचदा विचारलेला आहे. अल्टरनेट प्रश्न विचारतात, कधी एक्झाममध्ये हा प्रश्न विचारला जातो तर कधी हायड्रो टर्बाईनचा प्रश्न विचारला जातो. तर प्रश्न आहे, हायड्रो टर्बाईनने फिरणाऱ्या अल्टरनेटरची बनावट कोणत्या स्पीडसाठी केली जाते? तर याचा आहे कमी स्पीडसाठी. स्टीम टर्बाईनचं अल्टरनेटर हाय स्पीडसाठी, हायड्रो टर्बाईनने फिरणाऱ्या अल्टरनेटरची बनावट कमी स्पीडसाठी केलेली असते. प्रश्न क्रमांक 9, कमी वेगाने फिरणाऱ्या अल्टरनेटरमध्ये कोणत्या प्रकारचा रोटर वापरलेला असतो? तर आपण आताच बघितलं, पोलचे दोन प्रकार आहे, एक आहे सायलेंट पोल आणि दुसरा आहे सिलेंड्रिकल पोल. तर सायलेंट पोल ज्या ठिकाणी स्पीड कमी असेल त्या ठिकाणी सायलेंट पोल वापरतात आणि ज्या ठिकाणी स्पीड जास्त असेल त्या ठिकाणी सिलेंड्रिकल पोल वापरतात. तर या ठिकाणी आपल्याला कमी वेगाने फिरणाऱ्या अल्टरनेटरच्या रोटरचा प्रकार विचारला आहे, तर तो सायलेंट पोल असेल. आणि हाय स्पीडसाठी जर विचारला असता तर तो सिलेंड्रिकल पोल असता. प्रश्न क्रमांक 10, 4 पोल अल्टरनेटरमध्ये रोटरच्या एका फेऱ्यात किती सायकल तयार होतात? तर 2 सायकल तयार होतात. प्रश्न क्रमांक 11, कोणत्याही प्रकारच्या अल्टरनेटरच्या फिरत्या रोटरला काय जोडलेले असते? तर ऑप्शन नंबर बी, स्लिप रिंग. आता आपण आताच बघितलं होतं, एक होता आपल्याकडे DC जनरेटर, एक होता DC जनरेटर आणि एक आहे अल्टरनेटर. DC जनरेटर काय करतो? तर DC सप्लाय तयार करतो. अल्टरनेटर काय करतो? तर AC सप्लाय तयार करतो. परंतु जनरेटरमध्ये तयार होणारा जो आर्मेचरमध्ये सप्लाय तयार होतो तो सुद्धा तयार होणारा सप्लाय कुठला असतो? त्याचं नेचर कुठलं असतं? तर AC टाईपचंच असतं. पण त्या AC सप्लायला कन्वर्ट करायचं आहे DCमध्ये आणि यामध्ये ऑलरेडीच AC सप्लाय असतं. तर याच्या आर्मेचरला जो रिंग जोडलेली असते ती कुठली असते? स्लिप रिंग. अल्टरनेटरच्या रोटरला जे रिंग जोडलेली असते ते स्लिप रिंग असते. आणि DC जनरेटरमध्ये जो DC सप्लाय पाहिजे नाही तर आर्मेचरमध्ये तयार झालेला AC सप्लायचं कन्वर्ट DC सप्लायमध्ये करण्यासाठी जे रिंग वापरलेली असते त्याला म्हणतात स्प्लिट रिंग. यालाच कम्युटेटर असे सुद्धा म्हणतात. ठीक आहे. तर DC जनरेटरसाठी स्प्लिट रिंग वापरतात, अल्टरनेटरसाठी स्लिप रिंग वापरतात, हे लक्षात ठेवायचं.
तर प्रश्न होता की कोणत्याही प्रकारच्या अल्टरनेटरच्या फिरत्या रोटरला काय जोडलेले असते, तर ऑप्शन बी स्लिप रिंग जोडलेले असते. प्रश्न क्रमांक 12, इलेक्ट्रिक डिग्री बरोबर कोणते सूत्र ते सांगा, तर ऑप्शन डी सोपी आहे, 360 गुणिला पोलची जोडी, त्याच्यावरून इलेक्ट्रिक डिग्री निघून जाईल. प्रश्न क्रमांक 13, 6 पोलच्या अल्टरनेटरची इलेक्ट्रिक डिग्री किती असेल, तर आपण आताच बघितलं इलेक्ट्रिक डिग्रीचा फॉर्म्युला आहे, तर 6 पोलची या ठिकाणी विचारलेला आहे, तर आपल्याला 6 पोलची या ठिकाणी जोडी विचारलं होतं, तर एक जोडीमध्ये 2, तर या ठिकाणी 6 आहे म्हणजे जोडी किती झाली 3, तर 360 गुणिला 3 जर आपण केले तर 0 8 हात चला 1 9 आणि 1 10 म्हणजे 1080, तर याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर सी. ठीक आहे, सोपी होतं. फक्त हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे इलेक्ट्रिक डिग्रीचा. आणि या ठिकाणी ते पोलची जोडी विचारलं, पोलची संख्या विचारलेली नाही. पोलची संख्या जर असती तर आपण या ठिकाणी 360 गुणिला 6 केले असते, पण पोलची जोडी आहे तर एक जोडी म्हणजे 2 पोल, तर या ठिकाणी 6 पोल म्हणजे किती झाले, तर 3 जोडी झाली. या पद्धतीने येईल, तर मग 360 गुणिला 3 केले तर आपले आन्सर 1080 येईल. प्रश्न क्रमांक 14, प्रश्न क्रमांक 14 आहे 4 पोल 1200 RPMने फिरणाऱ्या अल्टरनेटरच्या EMFची फ्रिक्वेन्सी किती असेल, तर या ठिकाणी फ्रिक्वेन्सी काढायचा आहे. सोपी प्रश्न आहे. याच्यासाठी आपण फॉर्म्युला लिहू शकतो N = 120F डिवायडेड बाय P. ठीक आहे, स्पीड किती आहे 1200, 120 हे स्टँडर्ड आहे. फ्रिक्वेन्सी आपल्याला काढायची आहे. पोलची संख्या किती दिलेली आहे 4, जर आपण आता याला कॅल्क्युलेट केलं तर 1200 गुणिला 4 होऊन जाईल या प्रकारे, 1200 गुणिला 4. ठीक आहे, बरोबर 120 गुणिला फ्रिक्वेन्सी, तर आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायचा आहे, तर हा इथेच ठेवू आणि 120 याच्या डिवाईडमध्ये जाईल, म्हणजे स्टेप वाईज करत आहे आपण. 1200 गुणिला 4 भागिला 120 बरोबर फ्रिक्वेन्सी, तर आता याला कॅल्क्युलेट केलं तर आपली फ्रिक्वेन्सी निघून जाईल. या 0 कटलं, या 1200 12 कटलं, म्हणजे इथे उरले 10 आणि 10 गुणिला 4 जर केले तर फ्रिक्वेन्सी बरोबर किती आले 40 हर्ट्ज. हर्ट्ज हे फ्रिक्वेन्सीचं युनिट आहे, तर या ठिकाणी आन्सर येईल ऑप्शन नंबर ए 40 हर्ट्ज. प्रश्न क्रमांक 15, अल्टरनेटर कोणत्या तत्वावर कार्य करतो, तर अल्टरनेटर जो आहे फॅराडेजच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या नियमानुसार कार्य करतो. प्रश्न क्रमांक 16, मोठ्या आकाराच्या अल्टरनेटरमध्ये फील्ड कशी असते, तर मोठ्या आकाराच्या अल्टरनेटरमध्ये फील्ड फिरते असते. कमी आकाराच्या अल्टरनेटरमध्ये आर्मेचर फिरते असते. प्रश्न क्रमांक 17, अल्टरनेटरमध्ये कोणत्या प्रकारचे रोटर वापरतात, तर रोटरचे 2 प्रकार असतात अल्टरनेटरमध्ये. एक असतो सायलेंट पोल रोटर, दुसरा असतो सिलेंड्रिकल पोल रोटर. सायलेंट पोलचा उपयोग ज्या ठिकाणी कमी स्पीड असते त्या ठिकाणी केलेला असतो आणि सिलेंड्रिकल पोलचा उपयोग ज्या ठिकाणी हाय स्पीडने रोटर फिरत असेल त्या ठिकाणी केलेला असतो. म्हणजे सायलेंट पोलचा उपयोग हायड्रो टर्बाईनमध्ये केलेला असतो, सिलेंड्रिकल पोलचा उपयोग स्टीम टर्बाईनसाठी केलेला असतो. सायलेंट पोल चा व्यास जास्त असतो आणि लांबी कमी असते, सिलेंड्रिकल पोलचा व्यास कमी असतो आणि लांबी जास्त असते. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक नेक्स्ट 18, अल्टरनेटरमध्ये निर्माण होणारा EMF कोणत्या घटकावर अवलंबून असतो, तर कॉइलच्या स्पॅनवर, फॅक्टरवर डिपेंड करतो, फ्रिक्वेन्सीवर डिपेंड करतो, पोल गणिक फ्लक्स म्हणजे दर पोल फ्लक्सवर सुद्धा डिपेंड करतो, तर याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर बी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 19, अल्टरनेटरवरील लोड वाढल्यास त्याचे टर्मिनल व्होल्टेज कसे होईल, तर टर्मिनल व्होल्टेज वाढेल. प्रश्न क्रमांक 20, अल्टरनेटरचे व्होल्टेज रेग्युलेशन कसे असते, तर व्होल्टेज रेग्युलेशन असते V0 - V डिवायडेड बाय V × 100, तर याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर बी. ठीक आहे, हे नाही येणार ऑप्शन नंबर बी. आपण आत्ताच लिहून घेतलं तर V0 - V डिवायडेड बाय V × 100 हे कुठे मॅच होत आहे, तर ऑप्शन नंबर बीला मॅच होत आहे, म्हणजे याचा आन्सर येईल अल्टरनेटरचे रेग्युलेशन ऑप्शन नंबर बी हे असते. प्रश्न क्रमांक 21, दोन्ही अल्टरनेटरची समांतर जोडणी करून चालू करण्यासाठी कोणत्या गोष्टी केली पाहिजे, तर दोन्ही व्होल्टेज सारखे असले पाहिजे, म्हणजे दोन्ही अल्टरनेटरचे व्होल्टेज सारखे असले पाहिजे, दोन्ही अल्टरनेटरच्या फ्रिक्वेन्सी सारखी असल्या पाहिजे, दोन्ही अल्टरनेटरचा फेज सिक्वेन्ससुद्धा सारखा असला पाहिजे, म्हणजे आन्सर नंबर डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 22, अल्टरनेटरची समांतर जोडणी का करावी लागते, तर दुरुस्ती व देखभाल सोयीस्कर व स्वस्त होण्यासाठी, पाहिजे तेव्हा नवीन युनिट जोडून कार्यक्षमता वाढवण्यासाठी, जनरेटिंग स्टेशनची क्षमता वाढवण्यासाठी अल्टरनेटरची समांतर जोडणी करावी लागते, तर याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 23, अल्टरनेटरच्या समांतर जोडणीसाठी कोणकोणत्या पद्धती आहे, तर याचे आन्सर येईल डार्क लॅम्प मेथडसुद्धा असतं, ब्राईट लॅम्प मेथडसुद्धा असतं, सिंक्रोस्कोपसुद्धा असतं. या ठिकाणी डार्क लॅम्प पद्धत हे सुद्धा दिलेलं आहे, म्हणजे याचे आन्सर येईल वरील अ व ब, म्हणजे अ आणि ब हा सुद्धा सेम ऑप्शन दिलेला आहे, म्हणून वरील सर्व जरी दिलं असतं तरी ऑप्शनमध्ये उत्तर व्यवस्थित
म्हणजे बरोबर असतं. तर अल्टरनेटरच्या समांतर जोडणीसाठी कुठल्या पद्धती असते, तर सिंक्रोस्कोपनी सुद्धा समांतर जोडणी केली जाते, डार्क लॅम्प पद्धतीने सुद्धा केली जाते, ब्राईट लॅम्प पद्धतीने सुद्धा केली जाते अल्टरनेटरची समांतर जोडणी. प्रश्न क्रमांक 24. दोन अल्टरनेटर्स पॅरलमध्ये चालू असताना जर एक अल्टरनेटरच्या प्राईम मूव्हरचा संबंध तुटला तर काय होईल, तर तो अल्टरनेटर सिंक्रोनस मोटर म्हणून कार्य करेल. प्रश्न क्रमांक 25. दोन अल्टरनेटर्स पॅरलमध्ये चालू असताना जर एक अल्टरनेटरचा संबंध तुटला तर काय होईल, तर त्या अल्टरनेटरवरील लोड बाकीच्या अल्टरनेटरवर ट्रान्सफर होईल. प्रश्न क्रमांक 26. रोटेटिंग फील्ड टाईप 3 फेज अल्टरनेटरमध्ये किती स्लिप रिंगची आवश्यकता असते, तर ॲन्सर ए 2 स्लिप रिंगची आवश्यकता असते. प्रश्न क्रमांक 27 होता. रोटेटिंग फील्ड 3 फेज अल्टरनेटरमध्ये कोणत्या भागात EMFची निर्मिती होते, तर आर्मेचरमध्ये. प्रश्न क्रमांक 28. अल्टरनेटरमध्ये आर्मेचर रिॲक्शनचा क्रॉस मॅग्नेटायझिंग इफेक्ट किती पॉवर फॅक्टरवर होतो, तर तो होतो युनिटी पॉवर फॅक्टरवर. प्रश्न ऑप्शन नंबर डी. प्रश्न क्रमांक 29. अल्टरनेटरमध्ये आर्मेचर रिॲक्शनचा डिमॅग्नेटायझिंग इफेक्ट किती पॉवर फॅक्टरवर होतो, तर ऑप्शन नंबर ए 0 पॉवर फॅक्टरवर. प्रश्न क्रमांक 30. अल्टरनेटरची रेटिंग नेहमी कशामध्ये दिलेली असते, तर KVA किलो व्होल्ट ॲम्पेअरमध्ये दिलेली असते. प्रश्न क्रमांक 31 होता. लाइटिंग लोडसाठी पोर्टेबल सिंगल फेज अल्टरनेटर साधारणपणे 5 KVA पर्यंतचा वापरलेला असतो. प्रश्न क्रमांक 32. मोठ्या अल्टरनेटरमध्ये कॉन्स्टंट म्हणजे स्थिरता वाढवण्यासाठी डॅम्पर्स वापरलेले असते. महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 33. एक अल्टरनेटर एका कारखान्यात वेगवेगळ्या प्रकारच्या लोडला विद्युत पुरवठा करीत असेल तर त्या अल्टरनेटरचा फेज सिक्वेन्स बदलून उलट झाला तर त्याचा परिणाम काय होईल, तर त्याचा परिणाम कुठल्या लोडसाठी होईल, तर त्याचा परिणाम 3 फेज मोटरच्या जे काही सर्किट आहे त्याच्यावरती होईल. प्रश्न क्रमांक 34. एक 3 फेज अल्टरनेटरचा फेज सिक्वेन्स त्याच्या आउटपुट व्होल्टेजसाठी UVW आहे. जर अल्टरनेटर अँटी क्लॉकवाईज फिरत असेल तर त्या अल्टरनेटरचा फेज सिक्वेन्स काय असेल, ॲन्सर नंबर सी WVU. प्रश्न क्रमांक या ठिकाणी आहे 35 आणि हा प्रश्न क्रमांक 36. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 35 आहे. 3 फेज स्टार कनेक्टेड रोटेटिंग आर्मेचर टाईप अल्टरनेटरमध्ये किती स्लिप रिंगची आवश्यकता असते. आर्मेचर रोटेटिंग आहे तर याच्यामध्ये स्लिप रिंग असेल 4. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 36. 3 फेज डेल्टा कनेक्टेड रोटेटिंग स्टारमध्ये आर्मेचर रोटेट असेल तर स्लिप रिंग असतात 4. डेल्टामध्ये आर्मेचर रोटेटिंग असेल तर याच्यामध्ये स्लिप रिंग असतात 3. तर या ठिकाणी आपण अल्टरनेटरचे जे काही महत्त्वाचे प्रश्न होते ते सगळे महत्त्वाचे प्रश्न डिस्कस केलेले आहे. तर यामध्ये आपले 4 टॉपिक या ठिकाणी कव्हर झालेले आहे. पहिला जो टॉपिक होता तो होता DC जनरेटर. याचे महत्त्वाचे MCQ बघितले. त्याच्यानंतर आपण बघितला होता DC मोटर. त्यानंतर आपण ट्रान्सफॉर्मरचे पूर्ण महत्त्वाचे MCQ जे होते ते महत्त्वाचे MCQ डिस्कस केले. त्यानंतर या क्लासमध्ये आपण अल्टरनेटरचे जे महत्त्वाचे प्रश्न होते ते डिस्कस केले. याच्यानंतर आपला राहील 3 फेज इंडक्शन मोटर, त्याच्यानंतर सिंगल फेज इंडक्शन मोटर आणि त्यानंतर राहील सिंक्रोनस मोटर. हे सगळ्या मशीन्सचे महत्त्वाचे MCQ आपण या सिरीजमध्ये बघत आहे. तर आपला DC